राव राणेंनी पंचनामा उरकला. ॲम्ब्युलन्समधून उर्मिलाच्या पतीचा देह पोस्टमॉर्टमसाठी आम्ही अलिबागला घेऊन गेलो. परत आलो तेव्हा उर्मिलाच्या घराबाहेर एक हवालदार पहारा देत असलेला दिसला. मी घर सोडून जाऊ नये म्हणून राव राणेंनी पक्की काळजी घेतलेली दिसत होती. मित्रहो, आपण सर्पगंध या कादंबरीचं वाचन करत आहोत. खालती जॉईनचं बटन आहे, ते दाबून आपण मेंबर म्हणून जॉईन होऊ शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. शेवटी मी विचार करण्याचं सोडून दिलं. या कार्याची जबाबदारी आणि निकड पद्मनाभ आणि कुमारलाच होती. मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट होतो. यातून मला बाहेर कसं काढायचं याची चिंता आता ते दोघं करतील अशी मी मनाची समजूत घातली आणि गप्प बसलो. आणि रात्री एक विलक्षण प्रकार घडला. माझ्या झोपायच्या खोलीत अचानक प्रकट झाल्यासारखा कुमार मला दिसला. मला तो म्हणाला, सिद्धनाथ, वेळ आलीये, तू तयार हो. तयार हो म्हणजे? आपल्याला हरिहरेश्वरला निघायचंय. ते 7 जण तिकडे पोहोचलेत. पण मी निघणार कसा? बाहेर पोलीस उभा आहे. कुमारच्या चेहऱ्यावर कूट हास्य पसरलं. तो मिश्किल स्वरात म्हणाला, पोलीस, उर्मिला आणि गावातल्या लोकांसाठी तू इथेच असशील. म्हणजे? मी समजलो नाही. माझ्या प्रश्नावर कुमार माझ्या जवळ आला. त्यानं माझ्या कपाळावरील आज्ञाचक्रावर बोट ठेवलं. कितीतरी वेळ तो डोळे मिटून उभा होता. त्या दरम्यान मला असं वाटत होतं की माझ्या आज्ञाचक्रातून काहीतरी बाहेर निघतंय. म्हणजे अशी कंपनं बाहेर निघतायत की जी माझ्या कपाळावर लागलेल्या कुमारच्या बोटातून खेचली जात आहेत. साधारण 10 मिनिटानंतर कुमारनं माझ्या कपाळावरचं बोट बाजूला केलं. मग तो कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. त्यानं पुन्हा डोळे मिटले. थोड्या वेळानं तो डोळे मिटलेल्या अवस्थेतच पद्मासनात बसला. आता त्याच्या कपाळावर फिकट निळ्या प्रकाशाचं अंडाकृती वलय कधी उभं तर कधी आडवं फिरताना दिसू लागलं. हळूहळू त्या वलयातून प्रकाशाचे असंख्य निळे धागे बाहेर पडून खोलीच्या मध्यभागी एकमेकात फिरू लागले. निळ्या धाग्यांचं एक चित्र वातावरणात तयार होऊ लागलं. प्रथम पाय स्पष्ट झाले आणि हळूहळू पायावरचं शरीरही आकार घेऊ लागला. बघता बघता चेहरा स्पष्ट झाला आणि मी दचकलो. मीच माझ्या समोर उभा होतो. फक्त माझ्या समोरचा मी नग्न होतो. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर निळ्या रेषांची जशी पारदर्शक आकृती तयार होते आणि त्यात रेषांचं जाळं असतं तशी ती आकृती दिसत होती. हळूहळू आकृतीतल्या निळ्या पारदर्शक रेषात इतरही रंग दिसू लागले. त्या रंगांचं गडदतेचं प्रमाण आकृतीच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळं होतं. काही क्षणातच या रेषा पसरट होत गेल्या आणि आता रेषा न राहता रंगांचे पट्टे फिरताना दिसू लागले. हळूहळू ते पट्टे गडद झाले आणि माझंच हाडामासाचं दुसरं शरीर मला समोर दिसू लागलं. ज्या क्षणी हे शरीर स्पष्ट झालं त्या क्षणी कुमारच्या कपाळातून निघणारं निळ्या रेषांचं जाळं कुमारच्या आज्ञाचक्रात परत गेलं. हळूहळू त्याच्या कपाळावरचं अंडाकृती निळं वलयही लुप्त झालं. कुमारनं डोळे उघडले. त्याच्या समोर उभ्या असलेल्या माझ्या प्रतिकृतीचं त्यानं निरीक्षण केलं. मग त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तो उठून माझ्या जवळ आला. त्यानं आपल्या एका हाताचं बोट माझ्या कपाळावर ठेवलं आणि दुसऱ्या हाताचं बोट प्रतिकृतीच्या कपाळावर ठेवलं. 5 मिनिटानंतर त्यानं दोघांच्याही कपाळावरची बोटं बाजूला घेतली आणि त्याच वेळी माझी प्रतिकृती माझ्याकडे पाहून हसली. कुमारनं हाक मारली, सिद्धनाथ. काय? सहज प्रतिक्रिया म्हणून माझ्या तोंडून शब्द गेले आणि त्याच वेळी मला दुसरे शब्द ऐकू आले. काय? माझ्या प्रतिकृतीनंही माझ्याप्रमाणेच शब्द उच्चारले होते. कुमारच्या ओठावर स्मित पसरलं. तो म्हणाला, सिद्धनाथ, प्रत्येक जड देहाच्या अशा 7 प्रतिकृती असतात. एका देहाच्या बाबतीत जेव्हा एक घटना घडत असते तेव्हा त्या देहापेक्षा अधिक जड किंवा अधिक तरल अवस्थेतील देहही तशाच तरल किंवा जड घटनाक्रमात गुंतलेले असतात. ज्या देहाबाबत घटना घडते आहे त्या देहानं जर ती घटना सुखांत करण्यात यश मिळवलं तर त्याच्यापेक्षा तरल असणारी त्याची प्रत्येक प्रतिकृती अधिक तरल अवस्थेकडे जाते आणि त्याच्यापेक्षा जड असणारी प्रतिकृती अधिक तरलतेकडे प्रवास करू लागते.
या उलट घटनेत गुंतलेल्या देहानं घटनाक्रम जर दुःखांत केला तर त्याच्या तरल प्रतिकृती जड होतात आणि जड प्रतिकृती अधिक जड होतात. एखाद्याचं पूर्वकर्म असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जडाच्या वर्तणुकीमुळे तरलावर होणाऱ्या परिणामांचा तो प्रतिसादच असतो. म्हणून जर पूर्वकर्म सुधारायचे असतील तर त्या त्या अवस्थेत असलेल्या प्रतिकृतींनी आपला वर्तमान काळ सुधारायचा असतो. आता तुझ्या बाबतीत तुझ्यापेक्षा जड अवस्थेत असलेली तुझी प्रतिकृती मी इथे आणली असून ही प्रतिकृती तुझ्या आत्ताच्या वर्तमानात तयार झालेल्या घटनांचे परिणाम सुखांत करेल. त्यामुळेच या प्रतिकृतीपेक्षा तरल असलेल्या तुला तुझ्या तरल कर्मांचे परिणामही सुखांत करता येतील. त्याचा चांगला परिणाम तुझ्या या जड प्रतिकृतीलाही उपभोगता येईल. त्यामुळे यानंतर तुझी ही जड प्रतिकृतीच तुझ्या उरलेल्या कर्मांची परिपूर्ती करेल. पोलिसांच्या केसला सामोरं जाणं, त्यातून सही सलामत सुटणं, नंतर उर्मिलाशी लग्न करणं, तिच्यापासून संतती पैदा करणं, हे सर्व कर्मभोग वास्तवात तुझे नसून तुझ्या या जड प्रतिकृतीचे आहेत. तुझ्या तरल अवस्थेचे कर्मभोग म्हणजे तू आमच्याबरोबर मलयगिरीला येणं आणि पुढील प्रसंगांना तोंड देणं हे आहे. लक्षात ठेव, तुझ्यापेक्षाही तरल असणाऱ्या तुझ्याच प्रतिकृतींच्या वर्तणुकीचा परिणाम जसा तुझ्यावर होणार आहे तसाच तुझ्या वर्तणुकीचा परिणामही तुझ्यापेक्षा जड अवस्थेत असलेल्या तुझ्याच प्रतिकृतींवर होणार आहे. म्हणून तुझ्यापेक्षा तरलांचे उपकार मान आणि तुझ्यापेक्षा जड असलेल्यांचं उत्तरदायित्व विसरू नकोस. जेव्हा या सातही प्रतिकृतींची वर्तणूक एकमेकांस पूरक होते तेव्हा त्यांच्यापेक्षा तरलतम असणाऱ्या प्रकाश पडद्यातून आणखी 7 तरलतम अस्तित्व प्रकट होतात. जेव्हा जड प्रतिकृती पूरक वर्तणुकीमुळे तरलात सम्मिलित होते तेव्हा जड प्रतिकृतीचा तो मोक्षच असतो. म्हणून आता इथले सगळे संदर्भ तुझ्या या जड बंधूचे असून तू या संदर्भातून मुक्त हो आणि आमच्या बरोबर चल. तुझे कपडे तुझ्या प्रतिकृतीला घालायला दे. मी माझे कपडे माझ्या प्रतिकृतीला दिले आणि मी दुसरे कपडे घातले. निघताना मी कुमारला म्हणालो, याला मी छातीशी लावू? आयुष्यात मी अनाथ असल्यामुळे माझीच प्रतिकृती बघून माझ्या मनात मायेचे कड फुटत होते. माझं शरीर माझ्या प्रतिकृतीला जवळ घेण्यासाठी आसुसल्यासारखं झालं होतं. आणि उर्मिलाचं काय? पण कुमार झटकन म्हणाला, नाही, जरी ती तुझी प्रतिकृती असली तरी प्रत्येकाची कर्म वेगळी असल्यामुळेच तर तुम्ही एकमेकांपासून अलग झालेले आहात. अलग राहूनच तुम्हाला एकमेकांविषयी पूरक भूमिका बजवायची आहे, एक भूमिका नव्हे. पण आत्ता मी बाहेर पडताना पोलिसांनी मला पाहिलं तर? पाहू दे ना. जेव्हा तुला तो जाताना पाहिल त्याच वेळी तुझी ही प्रतिकृती बाहेर पडवीत येऊन बसेल. याला पाहिल्यावर पोलीस संभ्रमित होईल आणि तुझ्या मागे येणार नाही. तो सरकारी नोकर असल्यामुळे सांगकाम्य आहे. स्वतंत्र बुद्धी वापरून पडवीत तू बसलेला दिसत असताना त्याच्या समोरूनही कसा गेलास याचा शोध घेण्याची इच्छा त्याला होणार नाही. तू घरात आहेस की नाही एवढंच पाहणं आपलं काम आहे अशी स्वतःची समजूत घालून तो तिथे निष्क्रियच राहील. पण मग पडवीत जाऊन उभं राहण्यासाठी या प्रतिकृतीला तसं सांगायला हवं. त्याचीही गरज नाही. तुझ्याकडून पाहता ही तुझी प्रतिकृती असली तरी प्रत्येक प्रतिकृती स्वतःला स्वतंत्रच समजत असते. त्यामुळे प्रत्येक प्रतिकृतीला असं वाटतं की तिच्या मनात तयार होणारी इच्छा ही तिचीच स्वतंत्र इच्छा आहे. अर्थात वास्तवात तसं नसतं, कारण प्रत्येक जड प्रतिकृतीच्या मनात तरलाच्या कर्मभोगानुसार इच्छा निर्माण होत असतात. आणि तरल जर आपल्या कर्मभोगांशी प्रामाणिक असेल तर ते कर्मभोग पूर्ण होण्याच्या दिशेनंच पूरक अशा इच्छा जडाच्या मनात जन्म घेत असतात. म्हणून तुला पूरक अशी इच्छा तुझ्या प्रतिकृतीत आपोआप जन्म घेईल. चल निघूया. पद्मनाभला घेऊन मी कुमार बरोबर घराबाहेर पडलो. चक्क पोलिसाच्या पुढ्यातून आम्ही चालत गेलो. मला बघून पोलीस उठला. त्याच वेळी पडवीत खुर्ची उघडल्याचा आवाज आला म्हणून पोलिसानं तिकडे पाहिलं. माझी प्रतिकृती आराम खुर्चीत बसत होती. हरिहरेश्वरला आम्ही पोहोचलो तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. मंदिराच्या परिसरात जाग आली होती. मंदिरापासून समुद्र किनारा फरलांगभर अंतरावर आहे. आम्ही प्रथम किनाऱ्यावरच गेलो. इथे समुद्राचं पाणी डोंगराच्या कुशीत शिरलं होतं. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी गोखल तयार झालं होतं. म्हणजे समुद्राचं पाणी जाऊन डोंगराच्या कुशीत तयार झालेली गुहा.
बहुधा गोखले हे आडनाव गोखलमध्ये राहणारे अशा अर्थानंच आलं असावं. इथे समुद्राच्या पाण्याचा आवाज शंखध्वनीसारखा घुमत होता. गुहा प्रचंड मोठी होती आणि पाण्याचाही प्रचंड लोट गुहेत आदळत होता. मागे जाताना पाण्याच्या लोटाला विलक्षण ओढ निर्माण होत होती. पाणी पोटात वळून मग मागे जात होतं, तेव्हा ते धडाम धडाम असा ध्वनी करत होतं आणि तो ध्वनी गुहेतून घुमत बाहेर पडत होता. हा आवाज, पाण्याचा तो लोट आणि ती धीर गंभीर गुहा विलक्षण गूढ वाटत होती. या गूढतेतील अनामिक ओढ मला आकर्षित करू लागली. मी स्वतःचं भान क्षणभर विसरलो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की पद्मनाभ माझ्या खांद्यावर नाहीये. मी बाजूला पाहिलं. इतका वेळ माझ्या शेजारी उभा असलेला कुमारही दिसेनासा झाला होता. एकाएकी एकटेपणाची भावना विलक्षण गतीत माझ्या विचारात आली. समोरच्या गूढ गुहेचं आकर्षण संपून त्या ठिकाणी अनामिक भीती उभी राहिले. कुठे गेले असतील हे दोघं? ज्याला चालताही येत नव्हता असा पद्मनाभ, तो कसा गेला? जे काही घडत होतं ते माझ्याच काय तर कोणाच्याही अनुभव विश्वापलीकडचं होतं. मी आता काय करणार होतो? माझी प्रतिकृती उर्मिलाच्या घरात वावरू लागली होती. आनंद स्वामी आणि नाथाही माझ्या जवळ नव्हते. कुमार आणि पद्मनाभही गायब झाले होते. म्हणजे माझ्या अस्तित्वाला अर्थ देणारं असं कोणीही आता उपस्थित नव्हतं. मग मी अस्तित्वातच कशासाठी होतो? निराशेचा विलक्षण झटका मला आला आणि जिथे उभा होतो तिथेच पत्कल मारून बसलो. आता दिशातून उगवत्या सूर्याचा कोवळा तांबूस प्रकाश फुटून बाहेर येऊ लागला. क्षितिजावर तरंगणाऱ्या कोवळ्या सूर्यबिंबावर मी नजर स्थिर करण्याचा प्रयत्न केला, कारण दुसरं काही करण्यासारखंच उरलं नव्हतं. असा किती वेळ मी बसलो होतो कोणास ठाऊक. पण कोणाच्या तरी मंत्रघोषानं मला भान आलं. कोणी एकटा मंत्र म्हणत नव्हता, एकच मंत्र अनेक जण एकत्र म्हणत होते. मंत्र मृत्युंजयाचा होता. शिवाय हा आवाज लहान मुलांचा होता. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. सूर्याच्या पिल्लांसारखीच केतकी रंगाची झळझळीत तेजोवान अशी 7 मुलं एका लाईनीत बसून हा मंत्र म्हणत होते. सगळ्या मुलांनी डोळे मिटलेले होते. गळ्यात जानवं होतं. डोक्यावर शेंडीचा घेर होता. कमरेपासून वरचं शरीर उघडं होतं आणि कमरेला पिवळ्या रंगाचे कद नेसलेले होते. सगळी मुलं अर्थातच या बटू वेशातच होती. प्रत्येकाजवळ तांब्याचे गडू होते आणि मंत्राच्या पुरस्चरणानंतर ते सूर्याला गडूतल्या पाण्याचं अर्ध्य देत होते. त्यांच्याबरोबर कोणीही मोठा माणूस दिसत नव्हता. त्यांचे डोळे मिटलेले असल्यामुळे त्यांनी मला पाहिलंय का नाही त्याचा अंदाजही मला घेता येत नव्हता. अचानक माझ्या मनात विचार आला, कुमारनं सांगितलेली 7 मुलं ती हीच तर नव्हेत? ज्या क्षणी माझ्या मनात विचार आला त्या क्षणीच त्या मुलांनी अचानक मंत्रोच्चार थांबवले. सगळे उठले आणि माझ्या भोवती उभे राहिले. मी त्यांना काही विचारणार तेवढ्यात त्यांनी त्यांच्या बरोबरच्या गडूतलं उरलेलं पाणी माझ्या मस्तकावर ओतलं. पाण्याच्या अनपेक्षित स्पर्शानं मी आधीच शहारलो होतो. साहजिकच आहे की मी भिजणारही होतो. पण आश्चर्य असं की माझ्या मस्तकावर ओतलं गेलेलं पाणी माझ्या अंगावरून जमिनीवर तर सांडलं नाहीच, पण माझे कपडेही ओले झाले नाहीत. फक्त माझ्या टाळूवर जिथे त्यांनी पाण्याची धार धरली होती तिथे मेंदूच्या आत विलक्षण शीतलता निर्माण झाली होती आणि हळूहळू ती संपूर्ण गात्रातून पसरू लागली होती. पाणी पडणार म्हणून मी डोळे मिटले होते, पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्या सापांची संख्या 9 झाली होती. त्यांच्यात कुमार आणि पद्मनाभही उभे होते. मी कुमारला म्हणालो, हे काय चाललंय? माझे कपडे कसे नाही भिजले? कुमार हसला. त्याच्या काळ्याकुट्ट देहाच्या पार्श्वभूमीवर त्याचं हास्य म्हणजे पाण्यानं भरलेल्या काळ्या ढगातून अचानक बाहेर येणारे सूर्यकिरणच होते. तो म्हणाला, तुझ्या देहावर कपडे आहेत कुठे? आणि तू समजतोस तसा देह तरी आहे कुठे? तुझा देह तर तुझ्या प्रतिकृतीकडे. तुला जे वाटलं की तुझा देह आहे त्याच्यावर कपडे आहेत, या सगळ्या तुझ्या पूर्वीच्या देहाच्या स्मृती आहेत आणि त्या स्मृतीतून तू जगाकडे बघत असल्यामुळे तुला आम्हालाही देह आहे आणि पाणी नावाचा पदार्थ तुझ्या देहावर ओतलाय असं वाटतं. ते खरं नाही. पण तुम्ही जिथे पाणी ओतलं तिथे आत मेंदूत आणि सर्व गात्रातून शीतलता पसरत असल्याचा अनुभव मला येतोय की.
हाही तुझ्या स्मृतींमुळे होणारा एक आभासच आहे. म्हणजे माझा मृत्यू झालाय का? मी घाबरून विचारला. नाही, कारण मृत्यू नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. एका आभासातून दुसऱ्या आभासाची जाण म्हणजे पहिल्या आभासाचा मृत्यू, एवढाच मृत्यूचा अर्थ आहे. तू, मी, आपण सगळेच निरंतर असून अनादी आणि अनंत आहोत. पण आपला यावर विश्वासच नसतो, म्हणून आपण भयग्रस्त होतो आणि प्रत्येक भयातून नवनवीन आभासांच्या जन्माबरोबरच त्या आभासांच्या मृत्यूंची शृंखला तयार होते. या शृंखलेची प्रत्येक गाठ सोडवणं म्हणजेच आत्मा, चैतन्य किंवा तथाकथित अस्तित्वाची प्रगती असं आपण म्हणतो. म्हणजे मग माणसाच्या स्मृतींना अर्थच नाही का? मी विचारलं. आहे, अर्थ आहे. दोरीच्या ठिकाणी सापाचा आभास झाल्यावर बघणाऱ्याच्या मनात जी भीतीची वलय उठतात ती दोरी हा साप नसला तरी खरीच असतात ना. अज्ञानाच्या स्मृती अज्ञानाच्या म्हणून खोट्या असल्या तरी अस्तित्वाला हलवतात, दिशाहीन करतात. म्हणून स्मृती या आभास असल्या तरी त्या गांभीर्यानंच घ्याव्या लागतात. दोरी हा साप नसून दोरी आहे याचं ज्ञान जो मिळवतो त्याच्या स्मृतीरूपी ढगाआडून ज्ञानरूपी सूर्याचे किरण आरपार जातात आणि त्याच्या अनुभूतीच्या कक्षा रुंदावू लागतात. म्हणजे जो ज्ञानी झालाय त्याच्यासाठी दोरी हा साप नसून दोरीच आहे. पण दोरी आणि सापातला फरक ज्याला कळत नाही त्याच्यासाठी दोरी सुद्धा सापाचं रूप घेते हे खरंय. म्हणून दोरीला साप समजणाऱ्यांसाठी तुझा मृत्यू झालाय आणि ज्यांना दोरी आणि सापातला फरक कळतो त्यांच्यासाठी तू चिरंजीव आहेस. कुमारच्या बोलण्यानं मी एवढा भारावलो की मी चटकन पुढे येऊन त्याला जवळ घेतलं. त्याबरोबर बाकीचे सगळे आम्हाला बिलगले. इतक्यात अनेक माणसांच्या बोलण्याचा आवाज आम्हाला ऐकू आला. जवळजवळ 50 माणसं आमच्या दिशेनं धावत येत होती. कोणाला तरी शोधल्याप्रमाणे ते इकडे तिकडे पाहत होते. कोणी कानडीत बोलत होता, कोणी गुजराती, कोणी हिंदी, कोणी काश्मीरी, कोणी पंजाबी, कोणी राजस्थानी, कोणी वृंदावनी भाषेत बोलत होतं. त्यावरून एवढा मतितार्थ कळला की हे सगळे त्या 7 मुलांचे आईबाप किंवा नातेवाईक होते. हरिहरेश्वरला सामूहिक मुंज होते. त्यासाठी मुंबईत राहणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतातील आईवडील आपापल्या मुलांना त्यांची मुंज करण्यासाठी घेऊन येत असत. तसेच या 7 मुलांचे आईबाप या मुलांची मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन आले होते आणि त्यांची मुलं आता कुठेतरी हरवली होते. आश्चर्य असं की आम्ही त्यांना सगळे दिसलो. आम्हाला पाहताच सगळे संतापानं आमच्यावर म्हणण्यापेक्षा माझ्यावरच धावून आले. कारण त्या मुलात मीच एकटा वयानं मोठा होतो. सगळेजण मला जाब विचारू लागले की मी मुलांना घेऊन कुठे जातोय. कोणीतरी म्हटलं की पोलिसांना बोलावून माझ्यावर किडनॅपिंगची केस करायला हवी आणि मला कस्टडीत टाकायला हवं. मी असहाय्यतेनं सगळ्या मुलांकडे पाहिलं, पण मला या झंझाटातून सोडवण्याऐवजी ती सगळी मुलं मिश्किलपणे हसत होती. मी त्यांना पळवलेलं नसून ते आपणहूनच माझ्या भोवती गोळा झाले होते असं त्यांनी त्यांच्या पालकांना सांगायला हवं होतं. पण ते बिलंदर माझ्याकडे बघून हसण्याखेरीज काहीच हालचाल करत नव्हते. पालकांपैकी 2-3 माझ्यापासून मुलांना बाजूला खेचून माझ्या अंगावर धावूनही आले. ते मला मारणार एवढ्यात काठ्या आपटत पोलीस आले. कुमार आणि पद्मनाभ माझ्या जवळच होते. कोणीतरी म्हणालं, ही पोरं कोणाची आहेत? असतील अशीच कोणाची तरी पळवून आणलेली, मारा साल्याला. तेवढ्यात पोलीस मध्ये पडले. सब इन्स्पेक्टर म्हणाला, चला बाजूला व्हा, कायदा हातात घ्यायचं काम नाही. आणि इन्स्पेक्टर माझ्याकडे बघून म्हणाला, काय रे, ही मुलं कोणाची? इन्स्पेक्टरला मी काय उत्तर देणार होतो? या मुलांनी केलेले चमत्कार मी सांगू शकणार होतो? मी कुमारकडे पाहिलं. कुमारनं त्याच्या गुबगुबीत काळ्या हातानं माझा हात हातात धरला. त्याच वेळी आपापल्या पालकांजवळ गेलेली ती 7 मुलं पुन्हा धावत आमच्या भोवती गोळा झाले. कुमार मला हळूच म्हणाला, आम्हाला घेऊन धावत सूट. आपण फक्त एक क्षणापुरते या सगळ्यांच्या नजरेआड जाऊ शकलो प्रत्यक्ष देहानं, तर पुढची जबाबदारी माझी. आम्ही आमची शक्ती वापरून यांच्या डोळ्यांसमोर तुझ्या सकट अदृश्य झालो तर या सगळ्यांना वेडाचे झटके येतील. ते व्हायला नकोय, म्हणून चल पळ. कुमारचे शब्द संपायच्या आत मी सुसाट वेगानं पळायला सुरुवात केली. माझ्याबरोबर 9 मुलं पळत होती. लोकांचा गलका एकदम वाढला. समोर छोटीशी टेकडी होती. कुमारला पाहिजे होतं त्याप्रमाणे त्या टेकडी पलीकडे गेलो की आम्ही बाकीच्यांच्या नजरेआड जाणार होतो. मी माझा वेग आणखी वाढवला. हळूहळू माणसांचा गलका मागे पडू लागला.
आम्ही टेकडी पलीकडे आलो. मला भयंकर धाप लागले होते. श्वास घेणं कठीण जात होतं. मी खालच्या हिरवळीवर धाडकन उताना पडलो. क्षणभर डोळे मिटले. मुलं काय करतायत हे पाहण्याचं त्राणही माझ्यात उरलं नव्हतं. मला विश्रांती हवी होती. डोळे मिटल्यानंतर मला झोप लागली का माझी शुद्ध गेली का आणखी काही झालं हे मला माहीत नाही. पण जाग आली तेव्हा आम्ही सगळे मलयगिरीच्या पायथ्याशी होतो. आमच्या भोवती 3-3 पुरुष उंचीची वारुळं होती. दिशा निळ्याशार होत्या. सर्वत्र नीरव शांतता होती. जणू इथे हवा नावाचं माध्यमच अस्तित्वात नव्हतं. कोणतं खरं आणि कोणतं खोटं हे त्यावेळी काहीच कळेनासं झालं होतं. आणि इथूनच या विलक्षण प्रवासाचा बहुधा शेवटचा टप्पा सुरू झाला असावा. सर्पगंध प्रकरण 5. इथे काळाची गती कळतच नाही. आभाळ सतत तांबरलेलं. कधी कधी कुठून तरी असंख्य भुंगे एकाच वेळी गुणगुणल्यासारखा घुंकार ऐकू येतो. या घुंकारापाठोपाठ माझ्या समोर पसरलेल्या असंख्य वारुळातून प्रचंड आकाराचे नागराज बाहेर फणी काढतात. मग त्यांचा सामूहिक फुत्कार वातावरणात घुमू लागतो. असं वाटतं की पृथ्वीच्या गर्भात असलेला अनाहत ध्वनी त्यांच्या तोंडून बाहेर पडत आहे. प्रत्येकाच्या फुत्काराबरोबर गुलाल उधळावा तशी शेंद्री हवा पडते. मग पाठोपाठ भुईमुगाचे दाणे उकडल्यावर जसा गंध येतो तसा पृथ्वीच्या गर्भाचा गंध वातावरणात पसरतो. हा गंध येऊ लागला की तो फुफ्फुसात अधिकाधिक साठवून घेण्याची इच्छा तयार होते आणि त्या नादात समाधीचा अनुभव येतो. हा अनुभव घेत राहणं एवढंच काम मला सध्या इथं आहे. दूरवर मलयगिरीचं शिखर आणि सर्प मंदिराचा सुवर्ण कलश दिसतो. मला ठाऊक आहे की या 9 मुलांबरोबर मला तिथेच जायचंय. पण मी तुम्हाला सुरुवातीसच सांगितल्याप्रमाणे आम्ही तिथे कधी जाणार आहोत ते मात्र मला ठाऊक नाही. त्या मुलांनी करून दिलेल्या लाकडी झोपडीत मी दिवसभर डायरी लिहिण्याचं आणि सुचतील ते विचार नोंदवण्याचं काम करतो. नजर जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत मी सांगितलंच आहे की वारुळच आहेत. या वारुळातून मस्तकावर मणी असलेले असंख्य नागराज आहेत. बाहेर येऊन फुत्कार टाकण्याची त्यांची एक ठरलेली वेळ आहे. त्या फुत्कारातून बाहेर पडलेले शेंद्री कण तेजोमय असतात, पण उष्ण नसतात. त्यामुळे सगळं आकाश शेंद्री तेजोकणांनी भरून जातं. त्याचाच प्रकाश गाभाऱ्यात हालणाऱ्या समयीच्या प्रकाशासारखा सर्वत्र फिरत राहतो. हे दृश्य ऐकायला जरी विचित्र आणि विलक्षण असलं तरी ते रमणीय वाटतं. वारुळातून बाहेर येऊन नृत्य करणाऱ्या नागराजांच्या जोड्या तुम्ही पाहिल्यात तर एखाद्या 5 स्टार हॉटेलला चमचमणारं नृत्य करणाऱ्या तल्लख सुंदरीची आठवण झाल्याखेरीज राहणार नाही. तिच्याही पेक्षा या जोड्या आपलं शरीर वलयांकित करून धुंद होऊन नाचतात. इथे संगीत नाही म्हणजे वाद्य नाहीत, डिस्को लाईट्स नाहीत, पण इथलं नृत्य पाहिल्यावर संगीत ऐकू येऊ लागतं. त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे किंवा नाही कोणास ठाऊक, पण आपला दिनक्रम ते सहज सुरू ठेवतात. कधी कधी शेपटीवर उभी राहून नृत्य करणारी एखादी जोडी नृत्याच्या नादात जमिनीपासून 6 फूट वर अधांतरित तरंगत नाचू लागते. हा त्यांच्या आनंदाचा अत्युच्च क्षण असतो. असं वाटतं की नागराजाचं सोनेरी तुकतुकीत शरीर वातावरणातले संगीत कण शोषून घेत आहे आणि पुन्हा बाहेर सोडत आहे. त्यांचा श्वास आणि उच्छ्वास म्हणजेच जणू संगीत आहे. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण मीही एकदा त्यांच्या नृत्यात सामील झालो होतो. एकाएकी मला वाटू लागलं की त्यांचा संगीतमय श्वास म्हणजे माझाच श्वास आहे. हा विचार माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला त्याच वेळी मी 2 वारुळांच्या मधोमध धुंद होऊन नाचत होतो. माझ्या भोवती असंख्य नागराज तटस्थ उभे राहून पाहत होते. प्रत्येकाच्या मस्तकावर मणी होता आणि आधीच असलेल्या शेंद्री प्रकाशातून त्यांच्या मण्यांचा शीतल निळा प्रकाश फिरत होता. मी सहज स्वतःकडे पाहिलं. माझा देह पारदर्शक झाला होता आणि तो नृत्य करताना कसाही आकार घेऊ शकत होता. मी फक्त विचार करण्याची खोटी होती की लगेच माझा देह विचारानुसार बदलत होता. एका क्षणी ते सगळे नागराज अचानक आपली फणी भूमीवर ठेवू लागले. असं ते का करतायत मला कळेना. मी अधांतरीच माझ्या नृत्यात तल्लीन होतो. खरं तर नृत्य हा शब्द आता वापरायची गरज नाही, कारण नृत्य आणि संगीत हाच त्या वातावरणाचा श्वास आणि उच्छ्वास होता. असा कोणता तरी आकार माझ्याकडून घेतला गेला असावा की ज्यामुळे
त्या असंख्य नागराजांना तो आकार वंदनीय वाटला असावा, किंवा कदाचित माझी नृत्य थांबण्याची वेळ झाली असावी. कारण याच वेळी वरच्या सेंद्रिय आकाशात प्रचंड आकाराचं लखलखीत माणिक चमकावं तसा प्रकाशगोल दिसू लागला. माझं ध्यान त्या प्रकाशगोलाकडे आकर्षित झालं आणि माझ्या लक्षात आलं की ते सर्व नागराज त्या प्रकाशगोलाकडेच पाहत विनम्र झाले होते. हा प्रकाशगोल म्हणजे इथला सूर्य होता का चंद्र होता? नकळत मीही त्या प्रकाशगोलासमोर विनम्र झालो. पुढच्याच क्षणी त्या प्रकाशगोलातून लालबुंद रंगाचे आणि पंख असलेले पारदर्शक सर्प संपूर्ण आकाशभर पसरू लागले. त्यांच्या शरीरातून माणकासारखाच प्रकाश बाहेर पडत होता. अग्निसर्प, पृथ्वीवरच्या अणुरेणूला सृजनशक्ती प्रदान करणारा प्रचंड स्रोत. बरोबर आहे. नाथा म्हणाला होता की हे अग्निसर्पच विश्वब्रह्मांडाचं सृजन करतात. हे अग्निसर्प म्हणजे भगवान शंकराच्या तांडव नृत्याच्या वेळी त्याच्या गळ्यातून उत्पन्न झालेले वासुकीच आहेत. याच अग्निसर्पातून पौगंड ऋषींनी आपल्या साधना काळात बद्री केदार किंवा रवळनाथ किंवा खंडोबा किंवा विरोबा किंवा कार्तिक स्वामी किंवा सुब्रमण्यम किंवा मुरुगन जन्माला घातला. याच अग्निसर्पापासून विश्वाच्या क्वासार्स पल्सार्स या पॉवर जनरेटिंग स्टेशन्सला सृजनशक्तीचा पुरवठा होत राहतो. मी त्या अग्निसर्पाकडे पाहत असताना अचानक स्वतःला झोपडीत बसलेला बघितला. मी फार मोठ्या सत्याला सामोरा गेलो होतो. हे सत्य श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेल्या मानव वंशाला कळणं आवश्यक होतं. मानव वंशाला? मग मी कुठल्या वंशाचा होतो? या विचारासरशी मी स्वतःशीच चमकलो. पण त्याच वेळी मला बरंही वाटत होतं. बरं अशासाठी वाटत होतं की मी मानव वंशाला असणाऱ्या सुखदुःखापासून अलग झालो होतो की काय. तसं असेल तर मी आता कोण होतो? कसे कुणास ठाऊक, पण अचानक आनंद स्वामी आले. बरोबर नाथाही होता. आल्या आल्या मला म्हणाले, काय वरजीवन भाई, ठीक आहेस ना? नेमक्या वेळी नेमक्या नावानं हाक मारण्याची आनंद स्वामींची हातोटी आणि हेतू मला परिचित होता. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला कसा दिसतोय मी? या क्षणी जसा दिसायला हवा होतास तसाच दिसतोयस, आणि तसा दिसला नसतास तर तुला बघायला याची गरज आम्हाला कशाला वाटली असती? आपण कसे दिसतोय याची चिंता करण्याऐवजी आपल्याला पाहता येतं का याची चिंता करा. इतक्यात नाथानं मला विचारलं, आरतीची वेळ झाली असेल ना रे? आम्ही आरतीसाठी आलोय. आरती? नाथा असं का विचारतोय हे मला काही कळेना. आरती कोणाची करणार? इथे ना मूर्ती ना देऊळ. वरती मलयगिरीवर सर्प मंदिर आहे असं म्हणतात. तिथे मूर्ती आहे का नाही तेही माहीत नाही, आणि असेल तर आरती करण्यासाठी मलयगिरीवर जायला हवं. इथे आरती कोणाची करणार? मी नाथाला स्पष्टच विचारलं. इथे आरती? नाथा आनंद स्वामींकडे बघून गूढ हसला आणि मला म्हणाला, अरे इथेच खरी आरती होते. नाथा, तू काय म्हणतोयस मला समजत नाहीये. समजेल तेच समजवण्यासाठी तर आलोय आम्ही, आणि इथली आरती कशी असते ती पाहायची उत्सुकताही आहे मला, नाथा म्हणाला. तरीही तो काय म्हणतोय हे मला काही कळलं नाही. थोड्या वेळानं वातावरणात उकडलेल्या भुईमुगांचा गंध येऊ लागला. नाथा आणि आनंद स्वामींनी हा गंध अतिदीर्घ श्वास घेऊन फुफ्फुसात साठवायला सुरुवात केली. मीही सहज प्रतिक्रिया म्हणून तेच करू लागलो होतो. एवढ्यात नाथा म्हणाला, चला आरतीची वेळ झाली, झोपडी बाहेर जाऊन उभे राहूया. आम्ही तिघही झोपडी बाहेर येऊन उभे राहिलो. सभोवतालच्या सगळ्या वारुळातून फण्या बाहेर आल्या होत्या आणि सर्पांनी फुतकार टाकायला सुरुवात केली होती. त्यांच्या फुतकारातून प्रकाशशलाका बाहेर पडू लागल्या. त्याच वेळी एक नवी गोष्ट माझ्या लक्षात आली. नागराजांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रकाशशलाकेला छोटी शेपटी होती आणि छोटं डोकं होतं. या प्रकाशशलाका म्हणजे सजीव प्रकाशाणूच होते. मानव वंशाच्या वीर्यात जसं डोकं आणि छोटी शेपटी असलेले शुक्रजंतू दिसतात, तसाच हा प्रकाशाणूंचा आकार होता. नागराजाच्या फुतकाराबरोबर त्यांच्यात विद्युत गतीनं हालचाल होत होती, आणि फुतकार थांबत होता तेव्हा ते संथ होत होते. म्हणजे नागराजाच्या उच्छ्वासाबरोबर त्यांच्यात चेतना येत होती आणि श्वासाबरोबर त्यांच्या चेतनेत शिथिलता येत होती. असं असलं तरी प्रत्येक प्रकाशाणूला स्वतःची स्वतंत्र गती होती हे वेगळंच.
म्हणजे सगळे प्रकाशाचे समूह म्हणून एकाच गतीत असले तरी स्वतंत्र एक प्रकाशाणू म्हणून ज्याची त्याला वेगळी गती होती. कसला विचार करतोयस? बघ ना रे, आरती सुरू झाली, नाथा म्हणाला. आरती? मी न समजून विचारलं. एवढ्यात आनंद स्वामी म्हणाले, अरे जगातल्या कुठल्या देवळात प्रत्यक्ष नागराजांच्या समया आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या या प्रकाश शलाकांसारख्या ज्योती असतील? कुठल्या आरतीच्या वेळी पृथ्वीच्या गर्भाचा गंध सुटत असेल? अरे एक तरी देऊळ तुला माहीत आहे का की ज्याच्या गाभाऱ्यातून आता येतोय तसा पृथ्वीच्या गर्भाशयातील अनाहत ध्वनी ऐकू येतो? म्हणजे आनंद स्वामी समोर घडत असलेल्या प्रसंगालाच आरती म्हणत होते आणि ते खरंही होतं. इतक्यात आनंद स्वामींनी विचारलं, काय रे, आरती बरोबर नृत्य होतं का नाही? अरे प्राचीन काळी मूर्तीसमोर पंचारती ओवाळणारा ओवाळता ओवाळता ओवाळण्याच्याच तालावर नृत्य करत असे. त्यावेळी त्याला असं दाखवायचं असेल की तो काया वाचा आणि मनानं परमेश्वराच्या श्वासाशी तल्लीन होऊ इच्छितोय. आनंद स्वामी बोलायचे थांबतात तोच भुजंग वारुळातून बाहेर येऊ लागले आणि पाहता पाहता झोपडी बाहेरच्या मोकळ्या जागेत येऊन नृत्य करू लागले. ते पाहून आनंद स्वामी एकदम खुश झाले आणि नाथाला म्हणाले, नाथा, सर्पसाधना पुन्हा करण्याची हीच वेळ आहे. आपण त्यासाठीच इथे आलोय. चला नागराजात जाऊन बसू. नाथा आणि आनंद स्वामी नृत्य करणाऱ्या नागराजात जाऊन बसले आणि एखादा परिचित सवंगडी बऱ्याच काळानंतर खेळात सामील झाल्यानंतर जुन्या सवंगड्यांना जसा उत्साह येतो तसा उत्साह नागराजात उसळला. आनंद स्वामींच्या काळ्या आणि पहाडाप्रमाणे अटळ वाटणाऱ्या देहाभोवती एक एक नागराज विळखा घालून पुन्हा आपल्या जागी जाऊन उभा राहिला. आनंद स्वामी आणि नाथा ध्यानस्थ बसले होते. नागराज प्रथम नाथा किंवा आनंद स्वामींच्या कमरेभोवती विळखा घालून मग जाणव्याप्रमाणे पोटावरून पाठीवर फिरायचा. मग मध्येच आपली प्रचंड फणा त्यांच्या चेहऱ्यासमोर आणून आपल्या जिभेचे 2 भाग त्यांच्या नाकपुड्यात घालत होता आणि बाहेर काढत होता. असं 3-4 वेळा तो नागराज करायचा आणि मग डाव्या कानशिलावरून टाळूवर येत तिथे आपली फणी पूर्ण विस्तारून क्षणभर थांबायचा आणि मग पाठीकडच्या बाजूनं मूलाधार चक्रावरून घसरत जमिनीवर उतरायचा. हा प्रकार होईपर्यंत आनंद स्वामी आणि नाथा ध्यानस्थ बसलेले होते. जणू एखाद्या दगडी मूर्तीप्रमाणे ते अचल झाले होते. जराही हालचाल करत नव्हते. इतकंच नव्हे तर त्यांनी आपला श्वासही रोखून धरला होता. म्हणजे ते अंतरकुंभकात बसले होते. आळीपाळीनं सर्व नागराज पुन्हा आपल्या जागेवर जाऊन नृत्य करू लागले. नेहमीप्रमाणे पुन्हा तो प्रचंड माणकाचा झळझळीत प्रकाश आकाशात दिसू लागला. त्यातून अग्निसर्प बाहेर पडू लागले. सर्व आसमंत अग्निसर्पाच्या पारदर्शक आकारांनी भरून गेलं आणि अचानक इतके दिवस जो अर्थ सुचला नव्हता असा एक विलक्षण अर्थ मला सुचला. अग्निसर्प म्हणजे सृजन शक्तीची पॉवर स्टेशन्स होती, केंद्रस्थानं होती. या केंद्रस्थानातून सृजनाचे आणखी केंद्र निर्माण होण्यासाठी विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेची गरज होती. एखाद्या केंद्राचं विकेंद्रीकरण हे त्या केंद्राशी सायुज्यता मिळवूनच करता येत असतं. सायुज्यता ही ध्वनी आणि प्रकाश या 2 शक्तींच्या द्वारेच मिळवता येत असते. इथले नागराज आपल्या उच्छ्वासातून प्रकाश शलाका निर्माण करून आणि त्या प्रकाश शलाकात फुतकार म्हणजे ध्वनीद्वारा हेतू पेरून आकाशात माणकाप्रमाणे चमकणाऱ्या त्या प्रकाश गोलाशी सायुज्यता निर्माण करतात. या सायुज्यतेमुळेच त्यातून अग्निसर्प आवाहित होतात, निमंत्रित केले जातात आणि वातावरणात सुटलेल्या या प्रकाश शलाकात सृजन शक्तीची वाढ होते. याच पद्धतीनं प्रकाश शलाका पृथ्वीच्या वातावरणातील प्रत्येक कणाला सृजनता देतात आणि तो प्रत्येक कण विश्वमंडळातील मातीच्या कणांना उपजाऊ म्हणजे सृजनशील करतो. ही सगळी प्रक्रिया ब्रह्म या ठिकाणाहून होत असते आणि मी या अशाच ठिकाणी आहे. म्हणजे हे स्थान ब्रह्मदेवाचं तर नव्हे आणि याची माहिती होणं यालाच तर ब्रह्मज्ञान म्हणत नसतील. आणि हे ज्ञान ज्यांनी प्रथम जाणलं त्यांना मानव वंशानं म्हणूनच तर ब्राह्मण अशी उपाधी दिली असेल. इतक्यात माझ्या मनात विचार आला की त्या मानव वंशाच्या ब्राह्मण्याशी आता माझा काय संबंध राहिलाय. उपाधीच्या चिंतेऐवजी मी ब्रह्मज्ञानाचाच विचार केला पाहिजे, कारण काही होण्यासाठी मी हे करत नसून ही आता सहज प्रक्रिया झाली आहे.
मला आता या क्षणी असं वाटतंय की ज्या काही माझ्या देह किंवा देहविषयी स्मृती आहेत त्यांचं रूपांतर या ब्रह्मज्ञानातच झालं तर किती बरं होईल. कुणाच्या तरी स्नेहाची मला जाणीव झाली. आनंद स्वामींनी मला जवळ घेतलं होतं. पाठोपाठ त्यांचे शब्द आले किंवा विचार आला असं म्हणा. तुला रस्ता मिळालाय. आता तुझ्या स्मृतींचं ब्रह्मज्ञानात रूपांतर होण्यासाठी त्या 9 मुलांना बोलाव आणि मलयगिरीवर जा. स्मृतींचं रूपांतर ब्रह्मज्ञानात तेव्हाच होतं जेव्हा स्मृतींमुळे तयार झालेल्या कर्मांची पूर्ती होते. या 9 जणांना घेऊन तू अनेक वेळा सर्प मंदिरात जाऊनही कर्मांची पूर्ती न केल्यामुळे स्मृतींचे पडदे अधिक गडद करत होतास. आता तेच कर्म पूर्णावस्थेत नेऊन स्मृतींतून मुक्त हो. यालाच मोक्ष म्हणतात. हे वातावरणातील पितरांनो, तुमच्या स्मृतीतून मुक्ती मिळवण्यासाठी याला मदत करण्याचं कर्म पूर्णत्वाकडे न्या. त्यातच तुमचाही मोक्ष आहे. याच वेळी वातावरणात एक विचार प्रतिध्वनित झाला. तथास्तु. आनंद स्वामी आणि नाथा आमच्याबरोबर आले नाहीत. जेव्हा माझी झोपडी आणि अगणित वारुळांच्या प्रदेशाची सीमारेषा ओलांडून आम्ही बाहेर पडलो तेव्हा पद्मनाभ तसाच पांगळ्या देहानं मी खांद्यावर घेतल्याचं मला आठवलं. बाकीची 8 मुलं माझ्याबरोबर चालत होती. वारुळाच्या भागात जसं वेळेचं गणित अगम्य झालं होतं तसं ते मलयगिरीच्या परिसरात नव्हतं. इथे दिवस रात्र सूर्य चंद्र दिसत होते, हवा खेळत होती आणि विविध वनस्पतीही आढळत होत्या. मलयगिरीचा चढाव तीव्र होता आणि आम्हाला शरीरानंच सर्प मंदिरापर्यंत पोहोचायचं होतं. म्हणजे तो चढाव चढताना शरीराची होणारी दमछाक, अडखळणं, दडपडणं, बरोबरच्या मुलांना सांभाळून नेणं हाही एक कर्मपूर्तीचाच भाग होता आणि तो आम्हाला पुरा करायलाच हवा होता. 3 रात्री आणि 3 दिवस मंदिराच्या परिसरात पोहोचण्यासाठी लागले. मंदिराच्या पायथ्याशी तेव्हा मध्यरात्र व्हायला आली होती. दगडानं बांधलेल्या धर्मशाळेत आम्ही उतरलो. मंदिर पडीक आणि पुरातन होतं. फक्त त्याचा सुवर्ण कलश चंद्रप्रकाशात चमचमत होता. आमच्या खेरीज इतर कुठल्याही जीवमात्राच्या अस्तित्वाचा लवलेश सुद्धा आसपासच्या पंचक्रोशीत दिसत नव्हता. मध्यरात्र उलटून 3 तास झाले आणि कळसाच्या पूर्व दिशेकडून एकाएकी क्षितिजावर सोनेरी रंगपट्ट्यांच्या हालचाली दिसू लागल्या. माझ्याबरोबरच्या मुलांनाही त्या दिसल्या. कुमार मला म्हणाला, आपण आता मंदिराच्या सभामंडपात जाऊ. आपली प्रस्थानाची वेळ झाली आहे. आम्ही सगळे सभामंडपाच्या बाहेरील आवारात आलो. या वेळपर्यंत क्षितिजावर हलताना दिसणारे ते सोनेरी पट्टे कळसावरच्या आकाशात पोहोचले होते आणि त्या पट्ट्यांच्या जागी 50 ते 70 फूट लांबीचे पारदर्शक आणि पंख असलेले सोनेरी सर्प आहेत हे स्पष्ट दिसत होतं. कळसाच्या मध्यभागी असलेल्या पोकळीतून एक सुवर्ण सर्प मंदिराच्या गाभाऱ्यात उतरला. गाभाऱ्यातून सभामंडपात आला. असे अनेक सुवर्ण सर्प याच मार्गाने येऊन सभामंडपात गोलाकार वेटोळं घालून बसले. मी अनिमिष नेत्रानं हे दृश्य पाहत होतो आणि त्याच वेळी वेटोळं मारून बसलेल्या एक सुवर्ण सर्पानं मनुष्य देह धारण करायला सुरुवात केली. काही क्षणात सर्पांच्या जागी गोलाकार बसलेले ऋषी आम्हाला दिसू लागले. त्यातील एका ऋषीनं मधल्या मोकळ्या जागेच्या केंद्रबिंदूकडे आपलं बोट रोखलं. त्याबरोबर त्या भूमीतून अग्निज्वाळा बाहेर येऊ लागल्या. सगळे मिळून सामगान पद्धतीनं मंत्र म्हणू लागले. विशिष्ट वेळ हे मंत्रगान झाल्यावर ऋषींची एक फळी मंत्र म्हणायची बंद झाली. एका फळीनं मंत्रगान चालूच ठेवलं. ज्यांनी मंत्रगान बंद केलं होतं त्यांनी आता आपापला एक अवयव तोडून समोरच्या अग्निज्वाळात टाकायला सुरुवात केली. खंडमुंड यज्ञ. जो अवयव तोडून ते यज्ञकुंडात टाकत होते तो अवयव यज्ञकुंडात जळल्याबरोबर मूळ देहाच्या जागी पुन्हा पण पारदर्शक अवस्थेत दिसू लागला. सर्वात शेवटी त्यांनी आपलं मुंडकं कापून आपल्या पारदर्शक हातांनी अग्निज्वाळेत टाकायला सुरुवात केली. काही क्षणांनी त्यांच्या मूळ मुंडक्यांच्या जागी पारदर्शक मुंडकं दिसू लागलं. आता एका फळीतल्या ऋषींचे पूर्ण देह पारदर्शक झाले होते. त्यानंतर मंत्रगान करणाऱ्या फळीनं मंत्रगान थांबवलं आणि पारदर्शक फळी मंत्रगान करू लागली. आता मंत्रगान थांबवलेल्या फळीनं यज्ञात आपले अवयव टाकायला सुरुवात केली आणि
साधारण तासाभरात सर्व ऋषींचे देह पारदर्शक झाले. मला एकाएकी वाटू लागलं की आम्ही सगळ्यांनी या ऋषींना शरण गेलं पाहिजे. हाच तो क्षण आहे की ज्या क्षणी आमच्या मुक्तीची सुरुवात होणार आहे. मी मुलांकडे पाहिलं. त्यांनी होकारार्थी माना डोलावल्या आणि आम्ही सगळे मिळून सभा मंडपात येऊन त्या ऋषींसमोर शरीर नमवलं. कितीतरी वेळ मला असं वाटत होतं की भूमीतून निघणारी कसली तरी विलक्षण स्पंदनं माझ्या मस्तकातून शरीरभर पसरत आहेत. इतक्यात आम्हाला आज्ञा झाली, यज्ञकुंडासमोर बसा. शरीर नावाचं वस्त्र उतरवून सर्व स्मृतींसह या यज्ञकुंडात भस्म करा. आज्ञा कुणा एका ऋषींकडून येत नव्हती, ऋषींच्या समूहाकडून येत होती. आज्ञेचा स्पष्ट अर्थ असा होता की त्या यज्ञकुंडात आम्ही उभं राहायला हवं होतं. पण आधी यज्ञकुंडात कोणी उडी मारावी? समूहानं पृच्छा केली. तयारी आहे की अजून काही जन्म वाट पाहायची? तुम्ही जसं म्हणाल तसं. तयारी आहे. आधी कुणी यज्ञात उतरायचं? मी विचारलं. म्हणजे असं विचारावं असा विचार व्यक्त केला, कारण इथला संवाद हा शब्दांपलीकडच्यांसाठी होता, म्हणून शब्द उच्चारण्याची गरज नव्हती. मी सोडलेल्या विचारांना ताबडतोब प्रतिसाद आला. त्याची गरज नाही. ज्या स्थानावर आहात, जसे आहात तसेच अटळ राहा. आणि त्यानंतर जे घडलं ते जिथपर्यंत आठवतंय तिथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय. समूहानं आहे त्याच ठिकाणी अटळ राहण्याची आज्ञा केल्यानंतर अचानक माझ्या भोवती सोनेरी प्रकाशाचे लवलवणारे पट्टे निर्माण झाले. अशी जाणीव झाली की या सोनेरी पट्ट्यातील अणुरेणूची ओढ आणि ते प्राप्त करण्याची आस आपल्या ठिकाणी निर्माण होते. हळूहळू ही आस तृप्त झाल्याप्रमाणे पूर्णत्वास गेली. हलकेपणाचा अनुभव येऊ लागला. जणू जन्मजन्मांचं ओझं कोणीतरी पाठीवरून उतरवलं होतं. मी 9ही मुलांकडे पाहिलं. ते सगळे पारदर्शक सुवर्ण सर्प होऊन अदांतरी तरंगत होते. ऋषींच्या समूहाकडे मी पाहिलं. तेही आता पारदर्शक मनुष्य देह सोडून सुवर्ण सर्प झाले होते. जमिनीवर मांडलेलं वेटोळं सोडून ते हवेत अदांतरी तरंगत एकामागोमाग एक मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाऊ लागले. ते पुढे चालले होते आणि आम्ही सगळे त्यांच्या मागोमाग तरंगत चाललो होतो. गर्भगृहाच्या मध्यभागी असलेल्या आणि स्वतःभोवती फिरणाऱ्या महाकाय स्फटिक शंखाचा स्पर्श मला त्याच्या स्पंदनातून स्पष्ट जाणवला. तोपर्यंत पहिला सुवर्ण सर्प गाभाऱ्यावरच्या सुवर्ण कलशाच्या पोकळीतून मंदिराबाहेर पडला होता. आम्ही सगळ्यांनी त्याचंच अनुकरण केलं. आता माझ्या समोर तांबडं फुटलेलं अथांग क्षितिज होतं आणि त्या क्षितिजाच्या दिशेनं जाणारी आमची पारदर्शक सुवर्ण सर्पांची रांग. होय, मी म्हणतो आमची सुवर्ण सर्पांची रांग. समजलं ना? मी सिद्धनाथ वासुदेव दातार, उर्मिलाचा पती, 9 मुलांना किडनॅप केल्याबद्दल सजा भोगून आलेला एक गुन्हेगार, उर्मिलाच्या 2 मुलांचा पिता आणि तिचा पहिला मुलगा पद्मनाभ याचा शोध न घेता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट असं स्वतःला म्हणवणारा तिचा निर्लज्ज, अर्थात हे उर्मिलाचं मत, पती. तरीही अशी ही लोकविलक्षण डायरी लिहिण्याची इच्छा मला का झाली याचा उलगडा अजून मला झालेला नाही. ही डायरी कोणी प्रकाशक प्रसिद्ध करेल का आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल का याबद्दल मी साशंक आहे. कारण लोकांच्या दृष्टीनं सिद्धनाथ वासुदेव दातार म्हणजे माझं चारित्र्य अशी विलक्षण डायरी लिहिण्याच्या पात्रतेचं नाही. कारण विवाहित स्त्रीशी मी प्रेम केलंय. तिचा पती हयात असताना मी तिच्या घरी येऊन राहिलो. पुरावा नसल्यामुळे मला शिक्षा झाली नाही, पण गावकऱ्यांच्या मते माझ्या प्रेयसीच्या म्हणजे उर्मिलाच्या पतीचा झोपाळ्याची दोरी मुद्दाम सैल बांधून मी खून केला. त्यानंतर माझा सावत्र मुलगा म्हणजे पद्मनाभ एकाएकी घरातून नाहीसा झाल्यावर मी बेपर्वाईनं त्याचा शोध घेतला नाही आणि अजूनपर्यंत त्याचा शोधही लागलेला नाही. तरीही मी उर्मिलाशी लग्न केलं आणि तिच्यापासून 2 पोरं पैदा केले. पण तुम्हाला खरंच सांगतो, लोक समजतात एवढा वाईट मी नाही. मी उर्मिलाच्या पतीचा खून केला नाही. पद्मनाभला शोधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, पण तो कुठेच सापडला नाही. यात माझा काय दोष?
उर्मिलानं माझ्याशी राजी खुशीनं लग्न केलं आणि त्यानंतर मुलं होणार हा निसर्गक्रमच आहे. पण प्रत्येकाला मी हे कसं समजावणार? कारण अचानक हे आळ माझ्यावर कसे आले, का आले याचं कारण मीच सांगू शकत नाही. लोक म्हणतात की मी अचानक बदललो, म्हणजे उर्मिलाला भेटण्याआधी मी असा नव्हतो. पण माझ्यात काही बदल झालाय असं मला मुळीच वाटत नाही. हे डायरी लिहिण्याचं सुचणं हा मात्र एक चमत्कार आहे. कारण जे मी अनुभवलं नाही, ज्याच्याविषयी मला सुतराम कल्पना नाही, असे विलक्षण प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले, हा एवढाच पुरावा माझ्या दृष्टीनं माझ्यातील बदलाचा आहे. पण या बदलाचं कारण सुद्धा मला माहीत नाही. कदाचित ही डायरी वाचल्यावर त्रयस्थ म्हणून तुम्ही माझ्यातील चांगल्या व वाईट बदलांचं विवरण करू शकाल. अर्थात ही डायरी कोणा प्रकाशकानं प्रसिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवली तरच. मित्रांनो, सर्पगंध ही कथा या भागामध्ये सुफळ संपूर्ण झाली. भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म हे लोकांच्या श्रद्धा वाढवून स्वतःच्या धारणा बळकट करणार आहे. अध्यात्म हे दुकान मांडून लोकांकडून पैसे कमवण्यासाठी नाही. पैसे मोजून शांती आणि आध्यात्मिक उन्नती विकत घेता येत नाही. आपण फक्त आत डोकावण्याची गरज आहे आणि त्यातूनच आपल्याला सर्व काही मिळतं. या वाचनातून आपल्याला स्वतःशी कनेक्ट व्हायला मिळावं, हाच माझा दृष्टिकोन होता. एक अतिशय गूढ आणि क्लिष्ट विषय रंजक स्वरूपात मांडण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केलाय. संसोहम या चॅनलवर ही दुर्मिळ आउट ऑफ प्रिंट कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून ती लोकांपुढे आणली, याबद्दल संसोहम म्हणजे संजीव सोनार आणि संसोहमच्या सबस्क्रायबर्सचे आभार मानसीताई प्रकट करत आहेत. हे पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय आणि हे पुस्तक कुठे आणि कसं मिळेल याचा अपडेट संसोहमवर लवकरच मिळेल. संसोहम या चॅनलवर 500 पेक्षा जास्त अतर्क्य, गूढ आणि भयकथांचा खजिना आपल्यासाठी उपलब्ध आहे. कथेची प्लेलिस्ट खाली दिलेली आहे, त्यातून तुम्हाला सर्व भाग अखंड पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकता येतील. त्यामुळे सबस्क्राईब करून संपर्कात राहा. हा भाग आपल्याला आवडला का? तुमच्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे. कथा हाईप करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे पुढच्या कथेचं नोटिफिकेशन आपल्याला नक्की मिळेल. लवकरच पुढच्या कथेसाठी भेटू. तोपर्यंत बाय बाय.